दिल्लीच्या पहाडगंज परिसरात एका व्यक्तीने अशी गोष्ट पाहिली ज्यामुळे राजधानीत सुरू असलेल्या एका मोठ्या बेबी मार्केटचा पर्दाफाश झाला। त्या व्यक्तीच्या लक्षात आलं की एक महिला गेल्या 15-20 दिवसांपासून दररोज वेगवेगळ्या लहान मुलांसोबत फिरताना दिसत होती। संशय आल्यामुळे त्याने तात्काळ पोलिसांना माहिती दिली। पोलिसांनी संपूर्ण परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले। त्यातून समोर आलं की ती महिला म्हणजे 37 वर्षीय कमलेश उर्फ ज्योती होती। मात्र पोलिसांनी तिला लगेच अटक करण्याऐवजी एक योजना आखली। एक पुरुष आणि एक महिला पोलीस अधिकारी अंडरकव्हर एजंट बनून ज्योतीच्या संपर्कात आले। त्यांनी स्वतःला एक श्रीमंत कुटुंबातील दाम्पत्य असल्याचं सांगितलं। त्यांना मूल नसल्यामुळे ते मूल दत्तक घेण्यासाठी खूपच आतुर असल्याचं त्यांनी दाखवलं। ज्योती त्यांच्या जाळ्यात अडकली आणि अवघ्या 4-5 दिवसांच्या नवजात बाळाचा सौदा तब्बल 5 लाखांमध्ये ठरला। संशय येऊ नये म्हणून पोलिसांनी तिला 50,000 रुपये ॲडव्हान्सही दिले। काही दिवसांनी ज्योतीने डील फायनल केली आणि आपल्या 2 साथीदारांसह ललित आणि शालू बाळ सपूर्द करण्यासाठी मेट्रो स्टेशनवर पोहोचली। पण तिला कल्पनाही नव्हती की तिथे आधीपासून पोलीस सापळा रचून बसले होते। पोलिसांनी तिघांनाही तात्काळ ताब्यात घेतलं आणि त्या नवजात बाळाला सुरक्षितपणे चाइल्ड वेलफेअर कमिटीच्या स्वाधीन केलं। यानंतर चौकशी सुरू झाल्यावर अत्यंत धक्कादायक खुलासे झाले। हे तिघे तर केवळ बाळ पोहोचवण्याचं काम करणारे मोहरे होते। या संपूर्ण रॅकेटच्या मागे दिल्लीतील रोहिणी येथील हिरा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचा हात असल्याचं समोर आलं। या काळ्या धंद्याची मास्टरमाइंड होती तिथे स्वतःला डॉक्टर म्हणून घेणारी विवेकी। तपासात उघड झालं की ही विवेकी ही प्रत्यक्षात डॉक्टर नव्हतीच। ती 47 वर्षीय नर्सिंग प्रोफेशनल होती आणि गेली 7 वर्ष डॉक्टर असल्याचं नाटक करत होती। या हॉस्पिटलमध्ये IVF ची सुविधाही होती। विवेकी तिथे येणाऱ्या निसंतान दाम्पत्यांना IVF वर विश्वास ठेवू नका असं सांगून त्यांना चोरीची किंवा बेकायदेशीररित्या मिळवलेले बाळ खरेदी करण्यासाठी प्रवृत्त करत होती। या कटात गमर नावाचा एक व्यक्तीही सहभागी होता। तो राजस्थान आणि गुजरात मधील छोट्या गावातील गरीब कुटुंबांना पैशाचं आमिष दाखवून त्यांच्याकडून लहान मूल विकत घेत असे। या काळ्या बाजारात मुलांची अक्षरशः बोली लागत होती। मुलगी 1 लाख रुपयांना विकत घेऊन पुढे 4 लाखांना विकली जात होती, तर मुलगा 2 लाखांना विकत घेऊन तब्बल 8 लाखांना विकला जात होता। हा काही पहिलाच प्रकार नव्हता। पोलिसांच्या पुढील तपासात समोर आलं की हे रॅकेट गेल्या 1.5 वर्षापासून सक्रिय होतं आणि आतापर्यंत 30हून अधिक निष्पाप बालकांची तस्करी करण्यात आली होती। या सिंडिकेटमध्ये प्रतिभा नावाची एक फ्रीलान्स टेक्निशियन सहभागी होती। ती विवेकी आणि गमर यांच्यातील दुवा म्हणून काम करत होती आणि इतर अनेक हॉस्पिटलशीही तिचे संबंध होते। किती मोठी शोकांतिका आहे की ज्या देशात आजही लाखो अनाथ मुलं एका कुटुंबाच्या प्रेमासाठी आसुसली आहेत, तिथे काही लोक कायदेशीर मार्गाने दत्तक घेण्याऐवजी चोरी छुप्या पद्धतीने बाळ विकत घेणं पसंत करतात। कायदेशीर दत्तक प्रक्रिया हाच मूल दत्तक घेण्याचा एकमेव सुरक्षित आणि योग्य मार्ग आहे। याबद्दल तुमचं मत काय आहे? बाळाची खरेदी विक्री करणाऱ्यांबद्दल आणि अशी बाळं विकत घेणाऱ्यांबद्दल तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा।